शिरूर तालुक्यात असं एक मंदिर आहे, तिथं आरती घेतली की भूत निश्चित थायतायत नाचत येत. याच मंदिरापेक्षा असं एक भुईर आहे, त्या भुईरातून काही जिवंत बाहेर आलत्या. आता तुम्ही आता नेमके कसे आलते आणि काय झालं तर सगळं काही सांगतो, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. पण असं कसं पहिल्यापासून बघा ना तर भावांनो, राम राम. सकाळ ठरल्याप्रमाणे आम्ही आलतो देवलवाडी पिशे असलेले जालिंदरनाथ मंदिर पाहिला. इथं जी एक बार आरती घेतली की भूत निश्चित थायता नाचत येत, अंगातले भूत नीट पळून जाते. चला आता तुम्हाला इथलं भुईर पण दाखवतो आणि इथली माहिती पण सांगतो. बरं तुम्हाला पण तुमच्या मित्राला घेऊन जर हे मंदिर पाहायला यायचं असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. मंदिरात आल्याला जालिंदरनाथ महाराजांचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. या मंदिराच्या बाजूला चांदीचा घोडा आणि त्या चांदीच्या घोड्याला पैसे टाकले, ते नेमके काऊन टाकले असेल कमेंट करून सांगा आम्हाला. याच्या समोर त्रिमुखी दत्ताची मूर्ती, इथलं पण दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. या मंदिराच्या बाहेर आले की परिसरामध्ये मोठी लट काठी उभा केलेली, अख्ख्या जत्रामध्ये सगळ्या गावात फिरत येत. आयला एवढी मोठी काठी नेमकी जत्रामध्ये कशी फिरत असते बा. या मंदिराच्या 1 किलोमीटर अंतरावर देवीचं मंदिर आहे. या देवीच्या मांडीवर जालिंदरनाथ महाराज खेळलेले आहेत आणि देवीच्या बाजूलाच एक भुईर आहे. या भुईरातूनच जिवंत काही बाहेर आलतं, याला एक चमत्कारच म्हणावं लागेल. आता हे भुईर नेमकं कुठं जातं याची काय माहिती भेटली नाही आपल्याला. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा आम्हाला. बरं आपले व्हिडिओ बघायला आवडत असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका.